Recording in progress. विकलांग व्यक्तीचे कल्याण ह्यांच्या जे मागचे प्रश्न आहेत आपले प्रिव्हियस इयरचे त्याच्यावर आपण एक एक प्रश्न डिस्कस करूया. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींना सामाजिक दृष्ट्या अपंग म्हणता येईल? आता अपंग सांगितलेलं आहे सामाजिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या नाही. कीवर्ड काय इथं? सामाजिक दृष्ट्या. तर त्याच्यावर वाचल्यानंतर पण तुम्हाला कळेल मूकबधीर, अनाथ, परित्यक्त्या, वेडा. डिसेबल म्हणजे काय? तर एखाद्याला एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करता येत नसेल, त्याच्यामध्ये अपरिहार्यता असेल, त्याला ती गोष्ट अक्षमता असेल, म्हणजे खरा अर्थ डिसेबिलिटी आहे. तर सामाजिक दृष्ट्या अपंग म्हणजे कोण आहे? तर अनाथ आणि परित्यक्त्या यांना सामाजिक दृष्ट्या रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर ब आणि क पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. हा, विधवा पण होऊ शकतात की, पण त्यात ऑप्शन नाही ना तसा. अनाथ, परित्यक्त्या, विधवा येऊ शकतात. त्याच्यानंतर ऍसिड अटॅक विक्टिम आहेत, पण त्यांना आता घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये सुद्धा, कारण ते शारीरिक दृष्ट्या पण असतात, शारीरिक दृष्ट्या जे आहेत. नंतर जोड्या लावा. दिव्यांग करता PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, PWD. सरकारी उपाय कोणते आहेत? तर राष्ट्रीय प्रन्यास म्हणजे नॅशनल ट्रस्ट आहे. नंतर पुनर्वसन परिषद आहे, राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ आहे. आता तुम्हाला हे कळतंय की महामंडळ जर असेल तर ते काय करणार आहे? आर्थिक विकासाचं काम करणार आहे, बरोबर आहे का? तर तिथं तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट त्याला जोडू शकताय ना. अपंग वित्त विकास महामंडळ काय करेल? अपंगाच्या आर्थिक विकासासाठी पतसुविधा देईल. असं जर आपण टाकलं तर ऑप्शन भेटते का आपल्याला? बघा, क ला जर आपण 4 जोडलं तर 2 ऑप्शन शिल्लक राहतात. मग त्यानंतर बघूया आपण आता राष्ट्रीय प्रन्यास हे NHFDC चुकून आला इकडे. नॅशनल ट्रस्ट काय करते? तर अक्षम व्यक्तींना सशक्त करते आणि अधिकार देण्याचं काम करते. आता पुनर्वसन जी परिषद असेल, पुनर्वसन परिषदेचं काम काय असणार आहे? तर ते प्रशिक्षण देईल, पुनर्वसन धोरणे, कार्यक्रम आणि शिक्षण याचं विनियमन करेल. धोरण या सगळ्या गोष्टी परिषदेकडे येतील. त्यानंतर राहते काय? आता सर्वोच्च स्तरावरील राष्ट्रीय संस्था अक्षम व्यक्तींना सशक्त करणे आणि अधिकार देणे हे काम राष्ट्रीय संस्था करेल. त्याच्यानुसार आपण पर्याय क्रमांक 3 निवडू शकतोय. नंतर पुढे जाऊया. डिस्लेक्सिया आणि डिस्कॅल्कुलिया या संज्ञा काय दर्शवतात? तर डिस्लेक्सिया काय? तुम्ही हे बघितलं असेल तारे जमे पे. तर वाचनातील अक्षमता असेल, किंवा डिस्कॅल्कुलिया म्हणजे काय? गणितीय अक्षमता. कॅल्क्युलस वरनं कळते तुम्हाला. कॅल्क्युलस म्हणजे आकडेमोड संदर्भात काय तर असते. तर डिस्कॅल्कुलिया त्याच्या नावानुसार तुम्ही जाऊ शकताय. शिकण्यातील अक्षमता आहे, वाचता येत नाही किंवा गणितीय आकडेमोड करता येत नाही, त्याला डिस्कॅल्कुलिया असं म्हटलं जातं. आता पुढीलपैकी अचूक विधान कोणते म्हणजे बरोबर कोणते? विकलांगच्या क्षेत्रात कार्य करताना वैयक्तिक भिन्नता महत्वाची मानली जात नाही. आता वैयक्तिक भिन्नता असेल तर ती त्या क्षेत्रात काम करण्यासाठी महत्वाची आहे ना. प्रत्येक माणसाला वेगवेगळे नीड्स आहेत. एखाद्याला कानाचा दोष आहे, एखाद्याला चालता येत नाही, लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी आहे, काही जणांना मूकबधीरपणा आहे, काही जणांना डिस्लेक्सिया आहे. तर हे महत्वाचं आहे, जात नाही असं लिहिलं त्यामुळं हे चुकीचं आहे. विकलांगाच्या संस्थागत म्हणजे इन्स्टिट्यूशनल काळजीसाठी संस्था स्थापन करणे आणि काळजी वाहकांना प्रशिक्षण देणे या 2 नॅशनल ट्रस्ट ऑन सेरिब्रल पॉलिसीच्या योजना आहेत. आता त्याच्यामध्ये मिनिमम रिजेक्शन करायचं काय? तर काळजी वाहकांना प्रशिक्षण देतच असेल ना नॅशनल ट्रस्ट, तर त्यामुळे ह्याला बरोबर पकडायचं. पर्याय क्रमांक 2 फक्त ब उत्तर आहे. आता पाचवा प्रश्न बघा डायरेक्ट. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. 2011च्या जनगणनेनुसार 2.68 कोटी लोक अपंग आहेत. यात काय प्रॉब्लेम नाही. 2.68 कोटी आणि 2.21% आहेत ना पर्सेंटेज मध्ये. त्यांनी एकूण लोकसंख्येतील प्रमाण 3.5% आहेत. बघा इथं चुकतंय. जरी माहित नसलं तर काय करायचं? आता 11ची लोकसंख्या आहे, 11ची जनगणना आहे. 11 मध्ये आपली लोकसंख्या किती होती? 121 कोटी होती ना. तर त्याच्यामध्ये जर आपण काढलं 2.68 तर ह्याच्यापेक्षा कमीच येणार आहे ना. 100 कोटीच्या वर आहे लोकसंख्या आपली, तर पर्सेंटेज काढलं 3.5 कसं काय असेल? कॉमन सेन्स आहे, त्यामुळे हे चुकीचं ठरवू शकतो आम्ही. पुरुष आणि स्त्री अपंग यांचं गुणोत्तर 3:1 आहे. एवढं कसं काय असेल? काही लाखात वगैरे फरक असेल, पण एवढं 3:1 हे खूप जास्त वाटतंय. त्यानुसार तुम्ही ह्याला
इलिमिनेट करू शकता. जर इथं 1.50 1.25 असं काय तर असतं ना, त्यावेळेस तुम्ही ह्याला बरोबर पकडलं असतं. मात्र हे खूपच वेगळं वाटतं, त्यामुळे त्याला इलिमिनेट करू शकता. पुढचा प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार भिन्नपणे सक्षम म्हणजे विकलांग लोकांची अनुमानित लोकसंख्या किती आहे? आता ह्यांनी कुठं विचारलेलं नाही किती आहे, हे भारतातच आपण अज्युम करायचं. कुठं विचारलं? 2011च्या जनगणनेनुसार आहे म्हणजे काय असणार आहे? भारतातच असणार आहे. तर त्यामुळे 2.68 कोटी म्हणजे 26.8 मिलियन. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 2 वेळा आलाय प्रश्न. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेले अपंग दशक किती आहे? 82 ते 91. पर्याय क्रमांक 2. आता तुमचं गोळ होतं तिकडं 90 ते 99 होतं, ते कुठलं आहे? आपत्तीसाठीचं दशक आहे. तर आता बऱ्याच जणांच्या डोक्यात ते असू शकते 90 ते 99. आता तुम्ही वाचलं ना, तसं वाचताना पण तिथं गोळ होत आहे. तर आपण काय करणार? सगळे दशक बाजूला काढायचे परत. आता व्यवस्थित करायचे आणि शेवटी सगळे दशक सगळ्या दूरनं वगैरे बाजूला काढायचे, म्हणजे कन्फ्युजन कमी होईल. सारखं सारखं वाचलं तर बरोबर येणार आहे. हे 3 डिसेंबर पण लक्षात ठेवा, जागतिक विकलांग व्यक्ती दिवस. वर्ष 81 आहे. खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे असं विचारलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित वाचा. पुरेशा सुविधा दिल्या तरीही अपंग बहुतांशी जसे ते मूळत असतात तसेच नेहमी करता अपंग राहतात, असं कसं असेल? कॉमन सेन्सचं विधान आहे, त्यामुळे हे चुकलंय. आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष 1982 बघा, इथे किती आहे? 1981. इथं काय गंडवलंय तुम्हाला? एका वर्षाचा फरक करून दिलाय, तर 1982 असं दिलंय. त्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवा. अपंगासाठी राष्ट्रीय दशक वरच्या साईड विचारलं होतं किती आहे? 83 ते 92. इथं काय दिलंय त्यांनी? 82 ते 91. एका वर्षानं फरक केलाय फक्त, त्यामुळे हे पण चुकतंय. आपल्या राज्यघटनेतील कलम 41 अपंगाच्या हित संबंधाचे जतन करण्यावर भर देते. मी तुम्हाला लिस्ट दाखवलेली. अपंगत्व, बेरोजगारी, वार्धक्य हे सगळं लक्षात ठेवा तुम्ही. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे त्याचं. काय म्हटलंय? हा, बरोबर आहे. इथं ते जरा चुक, एकदा चेक करा अजून. कधी कधी आयोगाचे प्रश्न क्लेम झालेले नसतात एक्झॅक्ट, पण खाली खाली चुकीचं दिलंय ते एकदा बघूया आपण. हा, एकदा सर्च करा. त्यावेळेस कोणी क्लेम केला नसेल, त्यामुळे त्यांनी तसंच ठेवलं असेल. नाही, हे उत्तर सेकंड किनच आहेत. 83 ते 92 आहे. त्यामुळे इथं चुकवलं त्याने. हे बरोबर आहे, हे सेकंड किनच आहे. 83 ते 92 बरोबर आहे आपलं. इथं कोणी क्लेम केलं नाही. 2012चा प्रश्न आहे. नाही, त्यावेळेस क्लेम करायचं काय असतं ते पण माहित नसेल लोकांना. त्यामुळं आणि सेकंड की होती का नव्हती ते पण मला माहित नाही. 2012ला कोणी परीक्षा दिली आपल्या तर नसेल कोण. आता बघा, ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, बेरोजगार, वृद्ध, आजारपणी, अपंग होतं, त्यानंतर इत्यादी पण दिलेलं आहे. शासकीय नोकऱ्यामध्ये अपंग व्यक्तीसाठी किती टक्के आरक्षण आहे? 3%. आता आपण 4% करायचं ठरवलेलं आहे. अपंग व्यक्तींना महाराष्ट्रात कुठेही राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीने एसटी बस प्रवास करण्याकरता किती टक्के सवलत मिळते? तर 75%. आणि सोबत जो असतो सहाय्यक त्याला 50% सवलत मिळते. जो अपंग असेल त्याला 75% सवलत, आणि जो सोबत सहाय्यक असेल त्याला परत 50% सवलत मिळणार आहे. विकलांग व्यक्तीसाठी राष्ट्रीय धोरणात खालीलपैकी कशावर प्रकाश टाकलाय? आता याच्यामध्ये धोरणात प्रतिबंध असणार आहे, पुनर्वसन उपाययोजना असणार आहे, ग्रामीण आणि सेवा उपलब्ध झालेल्या भागात विस्तार करणे हे पण असणार आहे. अजून काय दिलं यामध्ये? सहाय्यक साधने पुरवणे हे सगळंच असणार आहे. काही इलिमिनेटच होत नाही ना यात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे त्याचं. प्रतिबंध करायचंय, पुनर्वसन भौतिक, आर्थिक, शैक्षणिक तिन्ही पद्धतीने करायचंय. ग्रामीण दुर्गम भागापर्यंत अपंगांना सेवा पोहोचवायचे. सहाय्यक साधनं, त्यांना सप्लिमेंटरी कुठल्या गोष्टी असतील किंवा त्यांना जे सपोर्टिव्ह गोष्टी असतील त्या सगळ्या द्यायच्यात. एनजीओना सुद्धा प्रोत्साहन द्यायचंय. दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती देणारा निर्णय शासनाने 4 मार्च 2017ला घेतला. त्यानुसार काय काय सवलती दिल्या जातात? आता ते करंटला
बेस्ड असणार आहे. करंटला आलेला प्रश्न तो 2017 बरोबर विचारलाय. त्यांना जवळचं परीक्षा केंद्र दिलं जाईल, 20 मिनिटे अधिकचा वेळ दिला जाईल, उत्तीर्ण करण्यासाठी 3% गुणाची सवलत दिला जाईल, स्पेलिंग व्याकरण या चुकासाठी गुणदान कमी न करणे. तुम्ही आयोगाचा पेपर दिल्यानंतर बघा प्रश्न येतात ह्याच्यामध्ये सवलत दिली असं सांगितलेलं असतं, की नुसार येतात ना ते. ह्याच्यामध्ये ज्यांना अक्षमता आहे त्या आकडेमोडचे वगैरे तर त्यांना सवलत दिलेली असते प्रश्नपत्रिकेत. ते गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत किंवा त्यांना त्याचे मार्क दिले जातील असं सांगितलेलं असतं. त्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 कुठलाही चुकीचं नाही. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 2007 मध्ये अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या हक्काबाबत संयुक्त राष्ट्राची अभिसंधी मंजूर करणाऱ्या शेवटच्या देशापैकी एक भारत देश होता. आता बघा, भारतानं 165+1 अशा युरोपियन युनियन अधिक 165 बरोबर आहे का? सीआरपीडी ऍक्ट वर रेकॉर्ड आहे सगळ्यात जास्त देशाने एका दिवशी मंजुरी दिलेली, हे तर माहिती आहे तुम्हाला. त्यामध्ये भारत होताच. ह्यामध्ये काय सांगितलं? शेवटचा होता. तर भारतानं सुरुवातीच्या दिवशी ज्या दिवशी तो उद्घाटनाला ठेवण्यात आला होता 2006 कधी ते 7 मध्ये ठेवण्यात आला होता, तर 7लाच मंजुरी दिली होती बरोबर आहे का? त्यामुळे हे चुकीचं आहे. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधातील संयुक्त राष्ट्र संघाची अभिसंधी आणि तिचे तहनामे संयुक्त राष्ट्राची भ्रष्टाचार विरोधातील अभिसंधी या भारताने 2011 मध्ये मंजूर केल्या. त्याच्याबद्दल काय माहित नाही, आपण बरोबर पकडू शकतोय. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. हे सगळं तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाही, कारण किती करार आहेत संयुक्त राष्ट्राचे? ढिगा नाहीत, 100च्या वर करार असतील. सगळेच तुम्ही पाठ नाही करू शकत ते. संयुक्त राष्ट्राने अपंग व्यक्तीच्या करारासंबंधी अभिसंधी 2008 मध्ये स्वीकारले 2007 मध्ये आणि लागू केले 2008 मध्ये. ते तयार केले 2006 मध्ये. हे तिन्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला, महिलांचा करार असेल, अपंगाचा करार असेल, बालकांचा करार असेल, वंशभेद निर्मूलनाचा करार असेल, एवढी फक्त लक्षात ठेवायची. संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात प्रथम दिवशी सर्वात अधिक सह्या या बाबीवर झालेल्या आहेत बरोबर आहे. आतापर्यंत रेकॉर्ड आहे. आतापर्यंत कुठल्याच कॉन्फरन्समध्ये सगळ्यात जास्त सह्या एका दिवशी झालेल्या नाहीत जेवढ्या अपंग कराराविषयी झालेल्या होत्या. अपंग व्यक्ती 21व्या शतकातील प्रथम समग्र मानव हक्क करार समजला जातो. ते आहेच. अपंग व्यक्तीबाबतचा दृष्टिकोन त्याने सुधारतो. परोपकाराचा विषय ते विषयाचा हक्क. मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण त्यांना एक सिंपती देण्यापेक्षा आहे ना, त्यांना अधिकार आहेत या अंगाने बघण्याची सुरुवात यामुळे झाली. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे पहिलंच चुकीचं असल्यामुळे. पुढील विधानावर विचार करा. अपंग व्यक्ती कायदा 1995-96 मध्ये अधिसूचित करण्यात आला. अपंग व्यक्ती जो कायदा तो 1995 मध्ये पीडब्ल्यूडी ऍक्ट आलाय, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. कॉमा दिलाय म्हणजे 1995चा कायदा 1996 मध्ये अधिसूचित करण्यात आला असं सांगितलं. त्यामध्ये केंद्र, राज्य आणि स्थानिक शासनाच्या जबाबदाऱ्यांची यादी अशी स्पेसिफिक यादी दिलेली नाही. मात्र हे माहित नसलं तर साईडला ठेवू शकतो आपण. या कायद्यामध्ये केंद्रीय पातळीवर एक मुख्य आयुक्त आणि राज्यामध्ये एक आयुक्ताची तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशी तरतूद आहेच. मुख्य आयुक्तांना फौजदारी न्यायालयाचे अधिकार असे कसे देऊ शकतात ते? हे तर तुम्हाला 100% बाजूने निघतंय माहिती आहे. त्यामुळे सर्व विधान बरोबर हे इथं कॅन्सल झालंय आणि बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 पर्यंत तुम्ही जाऊ शकताय. फौजदारी न्यायालयाचे अधिकार कोणालाच नसतात. फक्त काय दादा? दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. आधी जे जजेसला अधिकार जे दंडाधिकारी आहेत म्हणजे कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, प्रांताधिकारी आहेत, त्यांना सुद्धा फौजदारी अधिकार होते. मात्र सीआरपीसी ऍक्ट 1973 आला त्यानंतर ते अधिकार काढून ते कोणाला दिलेले आहेत? जिल्हा सत्र न्यायाधीशाला दिलेले आहेत. अधिकारांची विभागणी कुठलं कलम आहे? घटनेचं कलम 50 कलम काय सांगते? सेपरेशन ऑफ पॉवर केले पाहिजेत आणि एका व्यक्तीच्या हातात सगळे अधिकार नसले पाहिजेत. अक्षम विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक शिक्षणाला मध्यवर्ती स्थान डॅशमुळे झाले. आता पीडब्ल्यूडी ऍक्ट जो होता ना, त्याच्यामध्ये अक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने सुविधा केल्या पाहिजेत असं सांगितलं होतं. बाकीच्या ह्याच्यामध्ये असण्याची शक्यता कमी आहे नाही तर समान संधी हक्क संरक्षण नावच ती सांगते बरोबर आहे का? त्यानुसार तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकताय. खालीलपैकी कोणत्या अपंगत्व पीडब्ल्यूडी 1995च्या कायद्यामध्ये समाविष्ट केलेले नाही? आता एक तर व्यवस्थित विचार करा. अल्पदृष्टी, मतिमंद, बहिरेपणा आणि मानसिक आजार. तुम्हाला एवढं तर माहिती आहे की सध्या किती आहेत? 21 आहेत. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला बाजूला काढणं अवघड जात असेल तर बघा, अल्पदृष्टी त्यावेळेस असणारच आहे, लो विजन असणारच आहे ना, हे महत्वाचं आहे.
मतिमंदपणा पण असणार आहे, बहिरेपणा पण असणार आहे, तर ब क बाहेरच निघत नाही, बरोबर आहे का? बरोबर आहे का? इथं तिन्हीकडे दिलेला आहे. अल्पदृष्टी, लो विजन, अंधपणा. अंधपणा कस काय समाविष्ट नसेल मग त्या अपंग काय त्याला किंवा अपंगत्वाला अधिक अर्थच काय राहिला जर अंधानच तुम्ही अपंगात घेत नसाल तर, त्यामुळे कुठंच निघू शकत नाही. त्यांनी काय विचारलंय? नाही विचारलंय. सगळीकडे दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कॉमन सेन्सनं काय कळतंय की हे तिन्ही असणार आहेत. तुम्ही काय उत्तर लिहू शकताय मग? ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. आता अपंग व्यक्ती ऍक्ट नाही 1995 नुसार पुनर्वसनाचे उद्देश कोणते आहेत? आता पुनर्वसनाचे उद्देश असा थोडा मोठा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. अपंग व्यक्तींना त्यांच्या संघटनात्मक, रचनात्मक आणि कार्यात्मकतेच्या सर्वोत्कृष्ट पातळीपर्यंत पोहोचण्यास व ती टिकवण्यास सक्षम करणे. अपंग व्यक्तीचे पुनर्वसन या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वैच्छिक संघटनांना अर्थसहाय्य पुरवणे. अर्थसहाय्य पुरवणे असं काय त्यामध्ये नव्हतं, बाजूला ठेवू. अपंग व्यक्तीच्या शारीरिक संवेदना संदर्भात, बुद्धिमत्ते संदर्भात, मानसिक सामाजिक कार्यात्मकतेच्या सर्वोत्कृष्ट पातळीत पोहोचण्यास व ती पातळी कायम ठेवण्यास सक्षम करणे. आता पातळीपर्यंत पोहोचण्यास दिलंय, इथं फक्त कायम ठेवण्यास दिलंय. आता बघा इथं ब क दिलेलं आहे, मात्र ब आपल्याला काढायचं आहे यातनं. ब काढायचं म्हणल्यावर दोन ऑप्शन जात आहेत आणि आणि क या दोन्हीपैकी दोन्ही बरोबर असू शकतात, मात्र हे क जास्त बरोबर आहे. हा थोडा टिकी प्रश्न आहे, त्यामुळे आपण क पर्यंत जाऊ शकतोय, कारण त्याला त्या पातळीपर्यंत कायम ठेवणं असं दिलेलं आहे. ब 100% चुकीचं आहे, त्यामुळे ब जर काढलं तर दोन ऑप्शन राहतात, फक्त आणि फक्त क. त्या दोन्ही तुम्हाला जर निवडायचं असेल तर काय निवडू शकता तुम्ही? क निवडू शकताय, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येते. तसं बघितलं तर दोन्ही बरोबर आहेत, एक अर्ध बरोबर एक पूर्ण बरोबर आहे. पण तसा ऑप्शन नाही आहे, रद्द करण्यासाठी क्लेम करू शकत होते हे प्रश्न, रद्द पण झाला असता, कारण दोन्ही ऑप्शन आहेतच ना उत्तर. 19 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा. अपंग व्यक्ती हा कायदा होण्याआधी मानसिक स्वास्थ्य कायदा लागू होता. अपंग व्यक्ती कायद्यामध्ये कुष्ठरोग बरा झालेल्याचाही अंतर्भाव आहे, आता केलेला आहे. मनाच्या अपूर्ण विकासाला मंदबुद्धित्व हा विशेष गुणधर्म जोडलेला असणे म्हणजे मनोआजार आहे. आता यामध्ये काय प्रॉब्लेमच नाही, त्यामुळं दोन्ही बरोबर आहेत, आणि ब. मानसिक स्वास्थ्य कायदा 1987 आहे, हे लक्षात ठेवा. मानसिक आरोग्य धोरण 2014 आहे, मात्र मानसिक स्वास्थ्य कायदा 1987 आहे, लक्षात ठेवा. माध्यमिक राज्यामध्ये अपंगकर्ता समाविष्ट शिक्षण माध्यमिक वर्गामध्ये असं लिहायला पाहिजे तो. अपंगकर्ता समाविष्ट शिक्षण या योजनेमध्ये पूर्व माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण करणाऱ्या आणि शासकीय शासनसहित शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांचा समावेश करण्यात आला आहे, जे 14+ आणि 18+ वयाचे आहेत आणि डॅश डॅश आणि डॅश डॅश मध्ये उल्लेखित ज्यांना एक किंवा एक पेक्षा अधिक अपंगता आहे. अपंगता नामोल्लेख याप्रमाणेच कमी दृष्टी, उपचारित मार्गी आणि श्रवण दोष इत्यादी. आता ह्याच्यामध्ये 1995 जो कायदा आहे आणि नॅशनल ट्रस्ट ऍक्ट 1999 मध्ये त्याचा उल्लेख आहे. आता ह्यामध्ये कट कसं करायचं तुम्हाला, तर इथं साल चुकवलंय त्यांनी. पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995 हे फिक्स माहिती आहे तुम्हाला, ट्रस्ट ऍक्ट 1999 हे फिक्स माहिती आहे. तर दोन्ही बरोबर असणारे कुठे आहेत? पर्याय क्रमांक 1 मध्ये. तुम्ही वरचं काय माहित नसलं तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला हे ऍक्ट तर माहित पाहिजेत. 1995 पीडब्ल्यूडी ऍक्ट आहे आणि आरपीडब्ल्यूडी ऍक्ट 2016 आहे. हे दोन्ही ऍक्ट माहिती आहे. ट्रस्ट ऍक्ट 1999 आहे, वर्ष पण 1999 आहे अपंगाचं, त्याच्यावरनं तुम्ही लावू शकताय ना. 1990 ते 1999 हे कशाचं दशक आहे? आपत्तीचं दशक आहे. तिथं कन्फ्युजन होऊ शकते तुमचं, त्यामुळे लक्षात ठेवा. आता नॅशनल ट्रस्ट ऍक्ट हा कायदा कधी आणि कोणासाठी संमत केला? नॅशनल ट्रस्ट ऍक्ट कधी संमत केला? 1999. आता त्याच्यामध्ये ट्रस्ट ऍक्ट जे आहे, इथं अर्ध गेलेलं आहे. आता सगळ्यात जास्त जे येईल ते बघायचा, मोठं करतोय मी मुद्दाम. आता 99 एवढं माहिती आहे तुम्हाला. आता मानसिक विकलांगता, मस्ती म्हणजे सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम आणि मल्टिपल डिसेबिलिटी हे दिलेलंच आहे आपण. आता हिअरिंग इम्पेअरमेंट हे दिलेलं आहे, विजन इम्पेअर्ड दिलंय, मल्टिपल डिसेबिलिटी दिलंय, पण ह्याच्यामध्ये एनटे मध्ये बघा मानसिक सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. सेरेब्रल पाल्सी आलेले, मल्टी डिसेबिलिटी झाले, ऑटिझम आलेले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. जरी तुम्हाला तारीख माहित नसेल तरी पण तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. नॅशनल ट्रस्ट ऍक्ट खास करून बहु विकलांग व्यक्तीसाठी, त्यामध्ये ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन आणि मल्टिपल डिसेबिलिटीज याचा समावेश होतोय.
खालीलपैकी कोणत्या कायद्यात अपंगाच्या अधिकारांचा समावेश आहे व कोणत्या कायद्याद्वारे अपंगाकरिता संरक्षण प्रदान केले जाते? आता ह्याच्यामध्ये त्यांनी जोड्या लावायचे, अधिकारांचा समावेश असणारे कायदे. त्यामुळे अर्ध आले का? हा म्हणजे उलट विचारलेलं आहे हे प्रश्न, खूपच जास्त ट्रिक आहे. तर अबकडला अबकड दिलंय. एकदा मी प्रश्न ह्या डबलदा घेतो, मला एकदा आठवण करून द्या परत. हे सेपरेट घ्यावं लागेल, काय प्रिंटिंग मिस्टेक आहे ते बघावं लागेल, कारण गेल्यास पण हा हा बरोबर आहे. अधिकाराचा समावेश असणारे कायदे आणि संरक्षण, आता प्रत्येक कायद्यामध्ये बरोबर आहे. पीडब्ल्यूडी ऍक्ट मात्र हे कशासाठी मी म्हणतोय, तर 1994 दिलं होतं इथं, तर 1995 पाहिजे इथं, त्यामुळे चुकतंय ना. नालसा आहे ते 1987 बरोबर आहे, त्यामध्ये अपंगांना संरक्षण प्रदान केले, अधिकार पण दिलेले आहेत. मेंटल हेल्थ पण बरोबर आहे. त्यानंतर RCI ऍक्ट सुद्धा बरोबर आहे 92चा, मात्र ह्याच्यामध्ये इथं गडबड वाटते फक्त मला. बकड आणि बकड असं पाहिजे होतं, त्यामुळे हा प्रश्न हॅश व्हायला पाहिजे होता. 94 दिले त्यामुळे 100% चुकीचं आहे ना, ते 95 आणि 96 ला लागू झाले ते. बघा इथे खाली दिलंय मी, पीडब्ल्यूडी ऍक्ट 1995. राज्यसभेत नुकतेच दिव्यांग व्यक्ती विधेयक 2016 मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार अपंगत्वाच्या श्रेणी वाढवून किती करण्यात आले? 21 करण्यात आले. आपण नोकरीचं आरक्षण 4% करण्यात आले, 7 वरून 21. अपंग व्यक्तीच्या पुनर्वसनाचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या योजनेत सुरू झालेला आहे? तर तो 10व्या योजनेत, राष्ट्रीय कार्यक्रम 10व्या योजनेत 2002 ते 7 सुरू झालेला आहे. दीनदयाळ अक्षमता पुनर्वसन योजना, आधी ते रिहॅबिलिटेशन स्कीमला नंतर दीनदयाळचं नाव देण्यात आलेलं आहे. त्या अक्षमतेमध्ये काय असणार तर व्यावसायिक प्रशिक्षण, कार्यशाळा, विशेष शाळा, यासाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान, एनजीओ साठी. मी तुम्हाला लिहिलं होतं की बाजूला एनजीओ लिहून घ्या तुम्ही. एनजीओ ला मदत करणारी ही स्कीम आहे. पुढीलपैकी 2 विधानापैकी कोणतं योग्य आहे असं विचारलंय. अक्षम मुलाकरता एकात्मिक शिक्षण योजना 2009-10 मध्ये सुरू करण्यात आली. आता ही जी योजना आहे अक्षम मुलाकरता शिक्षण योजना, ती 1972 ला आहे. 1992 ला तिचं रिस्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे. आता ही जी योजना आहे ती किती पर्यंत आहे? 1ली ते 8वी पर्यंत आहे, बरोबर आहे का? सध्या चालू असलेल्या योजनेत अक्षम मुलांना समावेशक शिक्षण 1ली ते 8वी पर्यंत दिले जाते, बरोबर आहे. पुढे काय ते आता रामसामध्ये ऍड झालेले सेकंडरी स्कूल साठी सेपरेट स्कीम आहे. नंतर पुढे जाऊया आपण. 27 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अपंग मुलाच्या एकत्रित शिक्षणाच्या माध्यमिक स्तराच्या केंद्रीय योजनेस 9-10 वर्षी सुरुवात झाली. ही सेमच प्रश्न आलेला आहे. माध्यमिक स्तर 9-10 आहे, इथं त्यांनी गंडवलंय वर तुम्हाला 72-73 ठिकाणी 9-10 दिलं होतं. या योजनेत 9वी ते 12वी मधील मुलांना 10वी ते 12वीचे शिक्षण देण्यात येते. आता 9 वर्ष 9 ते 12 सांगितलं इथं. वर्ष 9 ते 12 कसं असेल ना, समजा तो 10वी ते 12वी शिकतोय तर 10वीला 16 वर्षाचं वय असणार त्याचं, 12वीला 18 वर्ष असणार. इथं व्यवस्थित नाव असलं तर चुकू शकतंय. 9वी ते 12वीचं शिक्षण आहे, 9वी ते 12वीचे असं लिहायला पाहिजे होतं तिथं. त्याने 9 ते 12 असं वर्ष सांगितलंय, त्यामुळे तिथं चुकलंय ते. अपंग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी असलेल्या कार्यक्रमात कशाचा अंतर्भाव होतो असं विचारलंय. शिक्षण चालू ठेवण्यासाठीची शिष्यवृत्ती आणि सरकारी सार्वजनिक क्षेत्रात 3.5% आरक्षण इथे गंडवलंय त्यांनी. सध्या 4% आरक्षण आहे. अपंग व्यक्तींना मदत साधने विकत देणे, आता बघा योजना सांगितलेल्या त्यांनी. व्यक्तींना मदत आणि साधनं विकत घेणं हे काय, तर आता आपण बाजूला बघूया. दीनदयाल अपंग पुनर्वसन योजना ही कोणासाठी असणार? एनजीओ साठी, बरोबर आहे का? हा, ह्याला जोडवता येईल आपल्याला. ब ला काय जोडता येईल आपल्याला? 4. ब ला 4 ला एकच ऑप्शन आहे फक्त 3. त्यानंतर खाजगी क्षेत्रातील मालकांना प्रेरक, म्हणजे मालकाच्या वतीने पहिली 3 वर्ष, इथे तर तुम्हाला कळतंच. पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्टचा जो उद्देश आहे तो काय, तर इमारत अडथळा मुक्त करणाऱ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देणे असू शकते, बरोबर आहे का? ते शेवटी राहते. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे.
एकावरनं जाऊ शकतो आपण, जर माहित असेल फिक्स तर एकावरनं जायचं. HRD ला टाइम कमी असतो, पेपर मोठा आहे HRD आणि पॉलिटी सेकंडचा, त्यामुळे पटपट सोडवायचे. सरकारची कोणती संस्था आपण पुनर्वसन क्षेत्रात प्रशिक्षण धोरणे कार्यक्रम राबवण्यासाठी काय कुठले RCI, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, भारतीय पुनर्वसन परिषद. भारतीय पुनर्वसन परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी ऍक्ट पारित करण्यात आला? 1992 ला. स्थापना 86 ला, ऍक्ट 92 चा लक्षात ठेवा. 1992 चा जो कायदा आहे त्याचा उद्देश काय होता? तर पुनर्वसन व्यावसायिक प्रमाणित आणि देखरेख ठेवणे, बरोबर आहे. अभ्यासक्रम ठरवणे नाही तर प्रशिक्षण देणे आणि पाठ्यक्रम चालवणाऱ्या संस्थांना मान्यता देणे. ऑल ऑफ द अबोव उत्तर नाही, त्यामुळे प्रशिक्षण देणे तर आहेच, संस्थांना मान्यता देणे पण आहे. अभ्यासक्रम ठरवणे हे काम त्या विद्यापीठानं करायचं असते. भारतात अपंगासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कुठे आहे? आता कुठलं काम करणार आहे राष्ट्रीय संस्था कुठे आहे असं विचारलेलं आहे. आता अपंगासाठी कोणतं काम? सिकंदराबादला सुद्धा आहे, देहरादूनला पण आहे, कोलकात्याला पण आहे. अस्थिव्यंगाची कोलकात्याला आहे, मानसिक ह्याच्यासाठी सिकंदराबादला आहे, ऐकण्यासाठीची मुंबईला आहे. तर सगळेच उत्तर येतात ना. त्यांनी नेमकं तिथं काय म्हणायचं तेच कळलं नाही, त्यामुळे रद्द झालं. शारीरिक अवयवांना आवश्यक ती शक्ती प्रदान करण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करावी लागते, या क्रियेलाच काय म्हणतात? वैद्यकीय पुनर्वसन. शारीरिक अवयवांना सांगितलेलं ना, शारीरिक अवयवांना शक्ती द्यायची, तर ते काय झालं? वैद्यकीय पुनर्वसन झालं. खालील संस्था आणि ठिकाणीच्या जोड्या लावा. बघा, दृष्टीहीनासाठी, आता दृष्टीहीनासाठी काय? दृष्टी देहरादून, मानसिक विकलांग सिकंदराबाद, मल्टी डायमेन्शनल मद्रास, आणि RCI कुठं आहे? RCI कुठे? एकदा बघा बरं, RCI कुठे आहे, सर्च करा. नवी दिल्लीला जायचं ऑप्शन नाही दिलेला, त्यामुळे रद्द झाला प्रश्न. नवी दिल्लीला ऑप्शन नाही दिला त्यांनी, त्यामुळे तो रद्द झालाय. स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुनर्वसन राष्ट्रीय पुनर्वसन प्रशिक्षण केंद्र जे ते कटकला आहे. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअली हँडिकॅप म्हणजे डोळ्यासाठीची कुठं आहे? देहरादून. दृष्टी देहरादून असं लक्षात ठेवा, दृष्टी दून. त्यानंतर दुसरं काय? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिकल हँडिकॅप्ड कोलकाता. आपण अस्थि गंगेत टाकतो ना, त्यामुळे अस्थिव्यंग गंगा असं लक्षात ठेवा. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हँडिकॅप, आता मेंटली हँडिकॅप साठी तिकडे आहे सिकंदराबादला. आलिया जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हँडिकॅप. आलिया जंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, त्यामुळे ते मुंबईतच असणार आहे. आलिया जंग यांच्या नावाने ते इन्स्टिट्यूट आहे, मग ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ना, मग कुठं असणार आहे? ते मुंबईतच असणार आहे. मुंबईत असल्याने आलिया जंग राष्ट्रीय संस्थेच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तिचे मुख्य कार्य वाचा आणि श्रवण अक्षमताचे क्षेत्र आहे, बरोबर आहे. तिचे विशेषीकरण दृष्टी अक्षमता नाही आहे, दृष्टीशाली देहरादून आहे. CRC भोपाळ आणि CRC अहमदाबाद हे संस्थेच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहेत. स्थापना 1983 मध्ये. फक्त ब बाजूला निघतंय, तर ब अचूक आहे, चुकलंय. तर बरोबर आहे 100%. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ कडे उत्तर पर्यंत आपण जाऊ शकतोय. काही प्रश्न 50-50 मध्ये राहतील. मानसिक अपंगासाठी राष्ट्रीय संस्था कोणत्या हेतूने स्थापण्यात आलेली आहे? मानसिक अपंगासाठी देखभाल विकसित करणे, ह्यात काय प्रॉब्लेम आहे का? रिजेक्ट नाही करायचंय. मानसिक अपंग जो क्षेत्र संशोधन, एखादी संस्था असेल तर संशोधन ट्रेनिंग या गोष्टी करणारच आहे.
मानसिक विकलांगासोबत काम करण्यासाठी मानव संस्था विकासनाला उत्तेजन देणे, हे पण बरोबरच आहे. तर पर्याय क्रमांक 4 अ ब क हे उत्तर येते. विकलांगाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणत्या भागाशी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा सुद्धा संबंध येतो? आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जी असेल तर त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणे. नोकऱ्या काम मिळवून देणे हे त्याचं काम नाही आयएलओचं, फक्त कामाची परिस्थिती कशी आहे ते बघायचं, व्यावसायिक पुनर्वसन करायचं आणि सामाजिक सुरक्षेसाठी काम करायचं. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 अ क ड हेच उत्तर आहे. बरेच जणांनी अ ब ग ड असं पण लिहिलं असेल त्यावेळेस, पण नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आयएलओ काय काम करत नाहीये. लक्षात ठेवा. पुढीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना अपंगाच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर कार्य करीत नाहीत? अपंगाच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर UN तर करणारच आहे, युनेस्को पण करेल, WHO पण करेल. आता UNTDO, युनायटेड नेशन ट्रेड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ती कशाला काम करेल? युनायटेड नेशन पोस्टल युनियन ही कशाला काम करेल? FAO कशाला काम करेल? त्यामुळे ड वगळता बाकी सगळे, त्यामुळे फक्त 2 उत्तर येतात. कृती कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय एजन्सी याच्या जोड्या लावा. आता हे जरा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. विकलांग व्यक्तीच्या प्रकल्पांना बीज भांडवल देणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणे कार्यक्रम आराखडा स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे, समुदाय आधारित पुनर्वसन आणि मोफत कृत्रिम अवयव आणि कुबडी पुरवणे. आता ह्याच्यामध्ये बघा, विकलांग व्यक्तीच्या इब्लिस फिनलंड आहे. आता आपण सुटतंय का बघूया फक्त. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम आराखडा स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे, ऍडॅप्टिव्ह एन्व्हायरमेंट सेंटर फॉर बोस्टन युनिव्हर्सिटी, हे तर लावू शकतो आपण. समुदाय आधारित पुनर्वसन जर असेल तर त्यासाठी लावताना यांनी काय केलंय, CBR टेक्सास USS लावलंय आणि ड ला 1 सांगितलेलं आहे. तर आता ह्या दोन्हीचं पण तुम्ही काय म्हणताय? हा, CBR ला कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन असं लॉंग फॉर्म लावता येईल. जर इंग्लिश मध्ये वाचलं असेल तर सुटेल, मराठीत वाचलं असेल तर या दोन्हीची उत्तर तुम्हाला मुक्ती वाटतील. जर इंग्लिश मध्ये वाचलं असेल कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन तर CBR ला तुम्ही लावू शकताय. मराठीत वाचताना जरा अवघड होईल, पण तिथं तिथपर्यंत जाऊ शकताय. नाहीतर मग शेवटी आपले ट्रिक काय 4 3 2 1 आणि 1 2 3 4 हे दोन्ही पैकी निवडायचं. जर बघा 4 3 2 1 आणि 1 2 3 4 पैकी तुम्ही ही निवडले, ड ला 1 बसतंय, ड ला 1 असणार 4 3 2 1 मध्ये एकच आहे ना. प्रामुख्याने अंधत्व निर्मूलनासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना मदत करते? आता युनिसेफ तर करणारच आहे. आता डॅनिश, स्वीडन आणि नॉर्वेजियन ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित नसणार आहे काय, पण ह्याच्यामध्ये उत्तर काय दिले त्यांनी, डॅनिश आंतरराष्ट्रीय विकास संस्था यांनी स्पेशली काम केलं असेल त्यामध्ये आणि करंट अफेअर मध्ये त्याचं नाव आलं असेल, त्यामुळे हे उत्तर दिलं. आता वर्ष कोणतं बघा या प्रश्नाचं, 2016 आहे. त्या वर्षी त्यांनी काय तर त्यांना पुरस्कार मिळाला असेल, कुठल्या रिपोर्ट मध्ये असेल, त्यामुळे विचारलं. असंच विचारत नाही, जरी आलं तरी हे उत्तर आपल्याला देणं शक्य नाहीये. अशा बऱ्याच संस्था आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत, त्यामुळे आपल्याला माहित असणं अपेक्षित नाहीये. तर इथं आपण थांबूया.